चेंडू बॅटच्या रडार मध्ये नीटचं काय आले नाही आणि एक धावेवर समाधान मानावं लागतंय. कोणी एक खेळाडू किसनच्या टीमला रिक्वेस्ट आहे, जोपर्यंत मी रिक्वेस्ट करतो तोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. प्रज्वल सरनेम पुढचा चेंडू आकाश पॅट्रिक्स गोलंदाजी करतील ते किसन साठी. हा ऑफसाइडच्या दिशेने चेंडू, निर्धाव असा चेंडू, चांगली गोलंदाजी. 9 खेळाडू हा संघ खेळत आहे आणि एनपीबीएल चे नियम एकदम स्ट्रिक्ट असल्यामुळे ते 9च खेळाडू खेळतील. जर नाही आले तर आपण त्यांना, हा चेंडू हवेत, संग्रामचा दरार कायम आणि किसन मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार दुसऱ्या चेंडूवर बाद. धावसंख्या 1-1. फलंदाज संदेश येरुणकर. मला वाटते आकाश पॅट्रिक्स या प्रकारे गोलंदाजी करत आहेत. ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेकचे सर्व प्रकारचे चेंडू त्यांच्याकडे आहेत. आणि आता बाहेर आलेलं ओम, आणि हा खेळाडू पण 3 प्रीमियर लीग खेळतोय. रत्नागिरी महाड प्रीमियर लीग, त्याच्यानंतर विचुंबा प्रीमियर लीग आणि आता ही 3री प्रीमियर लीग. पुढचा चेंडू, चेंडू लेग स्टंपच्या दिशेने आणि फलंदाज बाद. आणि पुढचा सामना आहे, मला वाटतं सौरभ टोकोचा संघ अनुष्का 11 वर्सेस अविनाश पाटील यांचा संघ. मला वाटतं रिद्देश भैरवनाथ 11 यांचा संघ प्रसन्न, या संघाचा मॅच असेल तरी त्यांनी टॉसला यायचं. आणि फलंदाज आला राज, गोलंदाजी करतील पॅट्रिक्स ज्यांनी चांगली गोलंदाजी. हा चेंडू लेग आणि मला वाटतं झेल होऊ शकत होता, पण पोटे जे वाकांचे आहेत मला वाटतं केतन मात्रेच्या बाजूलाच राहतात आणि त्यांना थोडस ड्यू मुळे पाय सरकलाय. पुढचा चेंडू टाकतील आकाश पॅट्रिक्स. हा चेंडू मला वाटतं पुढचा चेंडू चांगला यॉर्कर प्रकारचा प्लम LBW, प्लम इनफिल्ड. व्हॉट बॉलिंग. आकाश पॅट्रिक्स साठी टाळ्या व्हायला पाहिजेत. 1 षटक, 3 धावा, 2 धावा आणि 3 विकेट. मला वाटते ह्या सामन्यातला जवळजवळ अर्धा संघ गारद केलेला किसन यांचा. व्हॉट अ बॉल पॅट्रिक्स. अविनाश पाटील आणि सौरभ ठोकर यांना विनंती आहे का तुमचे खेळाडू तयार करा, अरे ह्या सामन्यासारख्या 9 खेळाडूंमध्ये खेळायची वेळ येऊन देऊ नका. दहावा प्लेयर आलाय. ओके, आता सर्कलच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही एक प्लेयर बाहेर कमी ठेवा.
सर्कलच्या बाहेर गेल्यानंतर एक प्लेअर कमी ठेवा बाहेर, हरकत नाही. पहिल्या ओव्हरला राहू दे, दुसऱ्या ओव्हर पासून एक प्लेअर कमी ठेवा बाहेर. दोनच ठेवा, दोनच ठेवा बाहेर. पहिल्या ओव्हरला पण 2 ठेवा आणि दुसऱ्या ओव्हरला त्यांचा प्लेअर आला नाही म्हणून 2 ठेवा. नवीन गोलंदाज सिद्धेश दळवी, नवीन पनवेलचा एक चांगला असा ऑलराऊंडर खेळाडू. राज फलंदाजी तयार. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू समोर, क्रॅकिंग चौकार. मी पॅट्रिकला विनंती करीन का जे तुमचे मित्र रोजचे त्यांना जरा प्लीज ग्राउंडच्या बाहेर काढायचंय. नॉन स्ट्राईकला कोण आला रे? नॉन स्ट्राईक फलंदाज नाव काय? निलेश फडके. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र उचलून मारलेला आहे. आकाश पॅट्रिक त्याच्या खाली आणि झेल जमिनीला दान. मला वाटतंय ज्या लेवलला ते क्रिकेट खेळतात, ज्या लेवलला ते कोचिंग करतायत, जर त्यांच्या स्टुडंट्सनी बघितलं तर नक्कीच खराब माहोल होईल. पण तरी सुद्धा त्यांनी जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगी. पुढचा चेंडू, वा व्हॉट अ बॉल. ऑफ ब्रेक चेंडू. मला वाटते तो चेंडू चँगोच्या पशात त्या मावला नाही. पुढचा चेंडू तेज तर्रार बाउन्सर. सिद्धेश दळवी यांचा तेज तर्रार बाउन्सर म्हणताय. चॅम्पियनची बॅट घेऊन नुसत्या बॅटी बदलतात अविनाश पाटील. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल. मला वाटते चँगोची टीम भलतीच फॉर्म मध्ये, 9 प्लेअर मध्ये 10 प्लेअर मध्ये खेळतात पण भलतीच फॉर्म मध्ये. या ओव्हर नंतर घ्या, अजून टी शर्ट घातलेलं ना त्यांनी. पुढचा चेंडू आणि हा आंबा खुडलेला आहे चँगो यांनी. बघा हात टाकतोय, हे नशिबाचा खेळ आहे. मला वाटतं चँगो ज्या प्रकारे सध्या बॅटिंग करतोय, सचिन नाईक नेहमीप्रमाणे लेट झालेले आहेत, दरवर्षी लेट होतात. ऋषी नाईक आणि सचिन नाईक यांनी हाकार मांडलेला आहे. टी शर्ट द्यावा सचिन नाईकला. धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 वर 4 विकेट. मला वाटतं आता 11 खेळाडू आलेले आहेत, तर ते 11 खेळाडू. सचिनला टी शर्ट होत नाहीये का? मग 44 साईजचे 2 टी शर्ट असतील तुमच्याकडे. हा सामना ठीक आहे, पुढच्या सामन्याला टी शर्ट घालायला लागेल. जर टाईट झाला तरी सचिन तुमच्या दिलेल्या साईज नुसार टी शर्ट आलाय. पुन्हा एकदा आकाश पॅट्रिक्स राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या पुढचा चेंडू आकाश आणि हा चेंडू भिरकावून दिलेला आहे, पण तिथे भन्नाट. आणि भन्नाट ज्या प्रकारे कॅच घेतोय, लाजवाब. संकेत जाधव नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईकच्या प्लेअरचं नाव जरा समजलं तर बरं होईल. नॉन स्ट्राईकचा प्लेअर योगेश, योगराज चास्कर. सॉरी, इथे 12वा पाठवलाय, त्यांना नाव माहित नाही, दुसरा 12वा पाठवा. संकेत नवीन फलंदाज. संकेत कायमचा किपर. 2-3 वर्ष मी याला किपरच बघतोय. मागे उभा ठेवतो जस्टांच्या, जसा चँगो उभा आहे.
मला वाटतं तुम्ही धावसंख्या गाठली नाही तर चँगो 2च ओव्हरला संपवेल. आणि ज्या प्रकारे आज आकाश पॅट्रिक बॉलिंग टाकतात मला वाटतं हा एक वेगळाच अनुभव तुम्हाला बघायला मिळतो, कारण 4 विकेट आतापर्यंत त्यांनी घेतल्या आणि हा शॉर्ट पिच चेंडू जात आहे सीमा रेषा पार, पण तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव धावून काढलेले, दुसरा चेंडू. सावकाश फिल्डिंग करायची आहे कारण किसन तुम्हाला मोबाईलला देणार नाहीये. सॉरी मंदार नाही, अंपायर बघतायत बाउंड्री नाहीये आणि ओम खोपकर आहे, मलाच मोबदला द्यावा लागेल. पुढचा चेंडू स्ट्राईकला योगराज चास्कर आणि हा चेंडू फायफर. मला वाटतं नवीन प्रीमियर लीगचा पहिला पंजा काढलेला आहे तो म्हणजे पॅट्रिक्स, आकाश पॅट्रिक्स. लाजवाब गोलंदाजी, 9 खेळाडूंमध्ये त्यांनी जी गोलंदाजी केली आहे लाजवाब, वाखडण्याजोगी गोलंदाजी. या 5 ओव्हर नंतर टॉस होईल अविनाश आणि अल्टो मध्ये, लगेच टॉस करून घ्यायचा आहे. 5 ओव्हर नंतर लगेच टॉस होईल. ज्या प्रकारे पटऱ्या गोलंदाजी करतायत आता मात्र त्यांना तोड नाहीये. नवीन बॅट्समन केतन. चेतन ना, आणि नवीन फलंदाज चेतन आणि आकाश पॅट्रिक्स मला वाटतं 5 विकेट घेऊन पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजाच्या रेसमध्ये आहे. पुढचा चेंडू ऑब्रेक चेंडू आणि NPPL चा पहिला षटकार. मला वाटतं खराब चेंडू टाकला, पहिला खराब चेंडू असेल तो आकाश पॅट्रिक्स कडनं. पाणी आलेलं ना अविनाश पाटील, जरा फोन करून लवकर लोक ताणेनी. अविनाश पाटील शिवीगाळ नको आता NPPL ला. पुढचा चेंडू आकाश पॅट्रिक साठी, हा पण भिरकावून दिलाय चेंडू. सचिन नाईक यांच्या डंपर खालून चेंडू जात आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्याचा प्रयत्न नाही. मला वाटते ज्या प्रकारे सामने चालवले आज 10 सामने तरी होतील. पुढचा चेंडू आकाश पॅट्रिक्स यांचा, हा आणि मला वाटतं रॉंग वन प्रकारचा चेंडू, चँगोला पण काय समजलेला नाहीये. षटकाची समाप्ती धावसंख्या होते 18. 6 बाद 18. वसवस आलेला आहे ज्याला पुढच्या वर्षी मी बॅन करणार गॅरंटी के साथ.
पुढचा षटक घेऊन रन देण्यासाठी स्वतः, त्याला मला वाटते सहन नाही होते की रन कमी झाल्यात आणि स्वतः घेऊन आलेले आहेत चेंडू. पुढचा चेंडू चँगू घेऊन येईल. 3 षटक. पुढचा चेंडू चँगो यांचा अप्रतिम. मला वाटलेलं असं धावा देण्यासाठी आलेत पण ते धावा रोखण्यासाठी आले. पुढचा चेंडू परत एकदा चँगोला. प्रत्येक विकेटसाठी आमचे लाडके मित्र पप्पा यांच्याकडनं 100 रुपये प्रत्येक विकेटसाठी. दानशूर व्यक्तिमत्व पप्या. पुढचा चेंडू 100 रुपये. 100 रुपये. 100 रुपये चँगोच्या खिशात गेलेले आहे. पुढचा चेंडू चँगोचा. 3 चेंडू मात्र भिरकावून दिलेला आहे. षटकार. कॅच. मला वाटते सुयोग याचा अप्रतिम झेल. पुढचा फलंदाज विनोद जाधव.
चेंडू विनोद दा आणि एक धाव आणि चँगोचं एक लाजवाब षटक म्हणता येईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 25 आणि फलंदाज बाद झाले 8. मला वाटतं केवी आणि अवस्था करून ठेवली होती म्हणजे किसन यांच्या संघाची. ही इनिंग झाल्यानंतर पहिले टॉस करून घेऊया. आणि नेहमीप्रमाणे ओम आला आणि ओमला मारला. नो चेंडू आणि षटकार. रिव्ह्यू नो बॉल आहे, घेऊ शकतात. रिव्ह्यू आहे. बॉल हाईट साठी रिव्ह्यू आहे. आपण एक रिव्ह्यू दिला सगळ्या टीमला. हॅलो 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 रोशन घोरपेकर पीक ने हॅलो हॅलो पुढचा बॉल यावेळेस घेऊन पुन्हा एकदा ओम खोपकर याच्यावरती आक्रमण केलं गेले विनोदच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलंय और ये गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. ये दंदन 4 रन 4 धावा या ठिकाणी. काय सुरेख फलंदाजी करतोय. नक्कीच 40+ चा खेळाडू आहे आणि ज्या प्रकारे अनुभव दाखवतोय मैदानावरती विनोद जाधव, नक्कीच अनुभवाचा भरणा असलेला खेळाडू आहे विनोद जाधव सर्व क्षेत्रात. आणि यावेळेस ओम खोपकर कुठेतरी चांबोनी दाखवलेला विश्वास सार्थ करेल का. यावेळेस पुढचा बॉल पुन्हा एकदा ओहो यावेळेस वाटतं आणि लावण काकांकडे चेंडू. सुरेख असे फलंदाज आहेत संग्राम. मला वाटतं अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील. ओम खोपकर थोडासा महागडा ठरतोय या मैदानावरती. मात्र पॅट्रिक ज्या प्रकारे मेहनत घेतोय, काय सुरेख गोलंदाजी केली.
आहे ते पंजा घेतलाय मैदानावरती पहिल्याच ओपनिंगच्या मॅच मध्ये आकाश पॅट्रिक्सनी. मात्र ओम खोपकर यावेळेस पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन मैदानावरती दाखल झालाय. ओम खोपकर वरती पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलं, त्या ठिकाणी भन्नाटची झाली आहे बांगडी आणि सेंडू गेलाय सीमा रेषा पार. अजून एक चौकार. हॅलो. तर 18 धावा ओम खोपकर यांनी खर्च केल्यात. कुठेतरी महागडी गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगचा. ओम खोपकर वरती आक्रमण. राजपोटे वाकलनगावचा खेळाडू सुरेख क्षेत्ररक्षण केले गेले आणि दुसरीचा प्रयत्न होणार नाही. एक ओव्हरच्या नक्कीच या एक इनिंगच्या समाप्तीनंतर किती 44 धावा धावफलकावरती लागले गेल्यात आणि 45 धावांचं आपण कसं आव्हान चांबो सारख्या टीमच्या समोर ठेवलंय. ते विहान 11 संघाने विहान 11 संघ या ठिकाणी टॉस होत आहे. आल्टोचा संघ मला वाटतंय अनुष्का इलेव्हनचा अव्याचा संघ भैरवनाथ रिद्धेश इलेव्हन भैरवनाथ प्रसन्न आणि 2 धावा इथे वाढलेल्या आहेत. जरा यांची मिस्टेक झाली होती. बाउंड्री लिहिली होती 6 ऐवजी 6 आहे. त्या 2 धावा वाढल्या. धावसंख्या झाली 46 धावा झाल्या. 47 धावांचा टार्गेट आहे आणि टॉस होत आहे. विनोद वाघमारे जे आमचे सर्व काही आहेत या NPPL साठी त्यांच्या हस्ते टॉस होत आहे. टॉस जिंकलेला आहे अल्टो यांनी लगेच त्यांचं अंमलबजावणी करायचे गोलंदाजी. आणि जो फ्लेक्स दिसतोय तुम्हाला ज्याचे आपले स्पॉन्सर्स आहेत तो विनोद वाघमारे यांनी त्यांच्या एका कल्पनेतनं बनवलेला आहे. त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद. टॉस विन झाला की त्या 2 कॅप्टननी पुढे नेऊन ठेवायचं. पहिलं षटक घेऊन येतोय मला वाटते ललित जो
नवीन पनवेल मधील एक होतकरी ऑलराऊंडर म्हणता येईल, त्याचा सामना करतील मला वाटतं यावर्षी सगळ्यात फॉर्मचे फलंदाज शॅम्बो. पहिला चेंडू चॅंगो, पहिला चेंडू बघूया आणि घेतलेला आहे झेल. चॅंगो जसं रायगड ठाणे सामन्यात पहिला चेंडू 0 तसा आता पण परत 0. कोणा या सिद्धेशला बोलवलंय, कसलं रागाच्या भरात बोलवलंय ते पण बघा. मला वाटतं ओमनी दिलेल्या रन ओमलाच काढायला लागतील. संग्राम लावून सारखा लेग ब्रेक ऑपरेट गोलंदाज होता तुमच्याकडे. संग्राम लवण आणि वीरवन गावण यांनी दोघांनी ज्या प्रकारे 70-70 शॉट चालवलेला आहे सध्या, आणि असं तुम्ही बसून घ्या, तुम्हाला काय तुमचं स्वागत करणार नाही. तुमच्या टीमला 2 रनची पेनल्टी दिली आहे कारण 4 प्लेयर तुमचे आलेले, तर तुम्ही घरी जाऊ शकता. खेळायचं ते खेळा, नाही ते घरी जा. ऋषी नाईक आणि यांच्या दोघांच्या टीमला 2 रनची पेनल्टी आहे फिक्स. पाच खेळाडू मिनिमम पाहिजे, तुमचा एकच आलेला. कॅच कोणी घेतली? फिल्डरचं नाव सर विकी. मला वाटतंय विनोदांना थोडी इंजरी झालेली आहे. 40+ खेळाडू आणि त्यांनी जी फलंदाजी केली त्याच्यामुळे स्कोर झाला संघाचा, आणि त्याच्या जागी येत आहेत घोडा 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 धूम धडाके दौडा. निलेश आंबोलकर जे एक चांगले गोलंदाज आहेत. मला कळत नाही किसन त्यांना बाहेर का ठेवलंय. पुढचा चेंडू ललित आणि हा षटकार, हा षटकार बॅटच्या रडार मध्ये आला तेव्हाच मी सांगितलं चेंडू सीमापार जाईल. असाच चेंडू चॅंगो मारायला गेलो होतो, थोडा बाहेर होता, बॅटच्या रडार मध्ये आला नाही आणि चॅंगो बाद. तरी त्यांच्याकडे अजून आकाश पॅट्रिक्स आहेत, ओम आहे, चांगला संघ बांधला त्यांनी. भन्नाट आहे, मला वाटते चांगला असा संघ बांधलाय त्यांनी. ज्या प्रकारे गोलंदाजी आणि फलंदाजी ते करतायत. जुना चेंडू लगेच आशिष दरेकर कडे जमा करायचा आहे. पुढचा चेंडू रायडा मोड विकेट. हा चेंडू काहीसा खाली राहिला, चेंडू बॅटच्या रडार मध्ये नीटचा आला नाही, डॉट चेंडूची समाप्ती. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथं स्थिर धावसंख्या होते ती 1/6. चॅंगो नामक एक मोठा बळी. वा, चांगला चेंडू. ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत या सीझनला मला वाटतं ते फिट आहेत आणि रिदम मध्ये आहेत. ललित मेहता एक उत्कृष्ट गोलंदाज. पुढचं चेंडू टाकतील. हा चेंडू पंच मारलेल्या ऑफ साइडला. एक धाव धावून काढलेली आहे आणि धावसंख्या होते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1/7. आणि हा मला वाटतंय पोदीगावचा सितारा सियोग फलंदाजीसाठी तुम्हाला दिसत आहे. आणि मला वाटतं अल्टोनी कोण बॉबीला घेऊनच आलेत सोबत. जे दानशूर जाते त्यांनी आपल्या एनपीपी साठी 5,000 रुपयाची देणगी दिलेली आहे जेवणासाठी. 2,000 घेणार ना त्याच्याकडनं 100%. आणि हा चांगली फलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. बॉबी भोईर तुमचे 5,000 रुपये आव्याकडे लगेच जमा करा, नाही तर टी शर्टच घालू नका. आणि केतनला 2 बॉक्स.
पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 1-8. चांगलीशी सुरुवात म्हणता येईल ती किसन यांच्या संघाची, कारण ज्या प्रकारे त्यांनी हा षटक हाताळलाय किंवा हा चेंडू टाकलाय, हा षटक टाकलाय, नक्कीच वाखाणण्याजोगं षटक. पुढचा गोलंदाज आहे योगराज चास्कर. पुढचा गोलंदाज योगराज चास्कर गोलंदाजी करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक हुतकूर असा गोलंदाज आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू निर्धाव असा चेंडू म्हणता येईल. चांगली गोलंदाजी. गोलंदाजांना सपोर्ट करत आहे मला वाटते खेळपट्टी, कारण इथे फक्त आणि फक्त धावा होतात. आम्ही फक्त आणि फक्त इथे धावा होताना बघितलेल्या ग्राउंडवर 4 ओव्हर 70, 4 ओव्हर 80. पण पहिला सामना असा होत आहे की 43 धावांची धावसंख्या, 46 धावांची धावसंख्या क्रॉस करताना गोलंदाजी वरचढ होताना दिसत आहे. हा पुन्हा एकदा स्लोअर यॉर्कर. चांगली गोलंदाजी, स्लोअर यॉर्कर. आणि खोटी अपील करू नये. किसन टीम स्पिरिट हवा आहे. टीम स्पिरिट असेल तरच जिंकाल तुम्ही. पुढचा चेंडू फिरून मारलेला आहे. शॉर्ट पिच चेंडू. 4 धावा. धावसंख्या होते ती 12. 9 चेंडूच्या समाप्तीनंतर ऑन ऍव्हरेज फलंदाजी करत होता, तसेच गोलंदाजी पण चांगली करत आहे. सामना चांगला रंगत आहे. आज कॉमेंटेटरची कमी आपल्याला इथं दिसणार, त्याच्यामुळे आल्टो, मयूर, वसवस, मी, तसेच अजून 2-4 कॉमेंट. हा परत त्याच लाईनला चेंडू जाता सीमा पार. चौकार. लगातार दुसरा चौकार. आणि स्वप्नील कांबळे पण लवकर आलेले आहेत. ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणाचं नाहीये. कारण मला वाटतं व्हीपीपी संघ असो की विचुंबा संघ असो, वेळेत आला. वेळेत. काल चांगली फलंदाजी केली त्यांनी, पण संघ काय त्यांचा जिंकला नाही. पुढचा चेंडू, चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे. एकच धाव पूर्ण होईल. कालची स्वप्नील कांबळेचा जो कव्हरचा षटकार होता, लाजवाब होता. काल मला वाटतं पहिल्यांदा मोपाडा इथे चेंडू जात होती, धावसंख्या होत होती असं वाटतंय. नाही तर दरवेळी 38, 40, 38. केतन पाटील पण पाहू शकता तुम्ही, बोरल्याचे. संदेश पाटील, केतन पाटील पण बोरल्याचेच आहेत. आता त्यांच्याबरोबर करार केला, भाडे करार केलेला आहे. बाहेरसाठी नाही, आपण फक्त इथल्या खेळाडूंसाठीचा आवाज येतो, मुद्दाम केलंय. पुढचा चेंडू, शॉर्ट चेंडू, फलंदाज आणि झेलच सोडलेला. हा पहा मूर्खपणा. मला वाटतंय डेव्हिड वॉर्नरला तुम्ही सेलिब्रेट करताना बघितलं होतं, तसं सेलिब्रेशन करायला गेला आणि झेल सोडला का सामना सोडला किसननी. नंतर त्यांचे ओनर डॉक्टर कुमार शिंदे त्यांना नक्कीच विचारतील, चपराक लावतील एक त्यांना. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता.
दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 1/17. गोलंदाजी चांगली, योगराज चास्कर यांची गोलंदाजी अप्रतिम नाही. गोलंदाज बदललेला आहे. गोलंदाज आहे चेतन गायकवाड. हे खेळाडू सगळे मला वाटते राजीव गांधीला वगैरे प्रॅक्टिस करतात, त्याच्यामुळे माझ्या ओळखीचे नाहीयेत. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा घुमवलाय चेंडू, तसाच बाहेर फेकून दिलाय सुयोग यांनी. मॅच चालू झालेली आहे. धावसंख्या होते ती 23. आणि या चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 27. या षटकात पहिल्या चेंडू पासूनच अटॅक केलेला आहे तो म्हणजे चँगोच्या संघाने, आणि आता चँगोचा संघ भीतीदायक झालेला आहे. डेंजरस चँगोचा संघ झालेला आहे. पुढचा चेंडू परत षटकार. हे चेंडू ह्या ग्राउंडवर कधीच टाकू नयेत. हे फुल टॉस फिरवलेला चेंडू षटकारच जाणार, यात काय अजिबात वाज नाही. धावसंख्या होतीये 33. तीन चेंडूत मला वाटतंय 16 धावा दिलेल्या आहेत आणि सामन्याचं रुखच बदललेलं आहे सुयोग यांनी. पुढचा चेंडू हा चांगला चेंडू. हा चेंडू त्यांना पहिल्यापासून टाकायला पाहिजे होता. पाटील यांनी मला वाटतं त्यांचा फेवरेट शॉट ऑफ साइडला टपली मारण्याच्या नादात हा चेंडू डॉट झालेला आहे. पुढचा चेंडू परत एकदा चांगला चेंडू, परत एकदा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. पहिल्या 3 चेंडू नंतर पुढचे 2 चेंडू मला वाटतं निर्धाव टाकलेले आहेत. क्या 33. 13 चेंडू 14 धावांची आवश्यकता. इथून सामना काय करतोय हे समजेल. पुढचा चेंडू यॉर्कर चेंडू मला वाटतंय नक्कीच पुढे आलेला संदेश येरुणकर, आणि हा एकच धावांनी धावसंख्या होते 34. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. आले कोण खेळतोय? बॉल परत देऊ नका, बॉल परत देऊ नका. आणि सचिन मोरेच्या संघाला सचिन मोरे बर्थडे आहे तुमचा, उगाच वाईट जाईल. आणि सचिन मोरेनी पण 200 दिलेले नाही. जर सुशांतनी त्यांचे 200 रुपये दिले नाही, आता पहिले 200 रुपये जमा करा एंट्री, आणि 200 रुपये नाही तर इज्जत काढण्यात येईल.
ज्या संघाचे खेळाडू आले नाही त्या संघाच्या खेळाडूंना 2 रनची पेनल्टी आपण देण्यात येणार इथं. बॉलर ललित, यॉर्कर चेंडू, व्हॉट अ बॉलिंग बाय लल्ली. मला वाटतं किसननी नेहमीप्रमाणे आपला कॅप्टनशिपचा नमुना दाखवला की 3रा षटक लल्लीला देण्याच्या वेळी 4थं षटक लल्लीला दिलं. मी नेहमी किती वर्षानुवर्ष त्याची कॅप्टनशिप बघतोय, कुठेतरी ते चुकी करतोच. पुढचा चेंडू ललित यांचा, चेंडू षटकार. सात धावांची आवश्यकता आता फक्त. पुढचे दोन्ही संघ रेडी आहेत. ज्यांनी टॉस जिंकला त्यांनी जो निर्णय तो आपला कळून लगेच अंमलबजावणी करायची. पुढचा चेंडू मला वाटतं शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता ललित यांचा आणि या चेंडूवर एकच धाव भेटली आहे. एक धावसंख्या होते 41 आणि आता फक्त 6 धावांची आवश्यकता. बघूया ह्या चेंडूवर सामना संपवतोय का स्टेप. हो, व्हॉट अ बॉलिंग ललित. मला वाटतं ललित साठी नक्की टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण त्यांनी जी गोलंदाजी टाकली आहे हा मला वाटतं 10 बॉल मधनं हा 5वा यॉर्कर असेल त्यांचा, 5वा ते 6वा. आणि मनीष पाटील हे सुद्धा इथं आलेले आहेत. पुढचा चेंडू परत यॉर्कर, व्हॉट अ बॉलिंग. हा चेंडू मात्र एक धाव धावून काढले, दुसऱ्याचा प्रयत्नच केलेला नाहीये सुयोगाने. ज्या प्रकारे सुयोग खेळत आहेत एकदम क्लासी इनिंग त्यांच्या तर्फे. मला वाटते एकदम सिंगल डबलचा चांगला नजराना ते पेश करत आहेत. पुढचा चेंडू फलंदाजी करतील सिद्धेश, गोलंदाजी करतील ललित. यांनी यॉर्कर प्रकारचे सगळे चेंडू टाकलेले आहेत. परत यॉर्कर टाकायला गेले आणि हा मात्र फुलटॉस चेंडू, मॅच समाप्त. बॉल लगेच जमा करायचा आहे. तो बॉल बॉलिंगला प्रॅक्टिसला देऊन लगेच जमा करायचा आहे. आणि ह्या सामन्याचा सामनावीर आहे नक्कीच आकाश पॅट्रिक्स. विनोद वाघमारे यांना विनंती करतो की आकाश पॅट्रिक्स यांना टी शर्ट, मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट, ट्रॉफी आणि सामनावीरचा चेक देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे.